तुझ्याकडे असे काही येतात का मुली, की आता आपण बघतो की अनप्लॅन्ड प्रेग्नन्सी म्हणा किंवा मल्टिपल पार्टनर्स हे झालंय म्हणजे कितीही आपल्याला आवडत नसलं हे तरी बघ मंजिरी, आपण ना डिनायलमध्ये राहू शकत नाही. हं. आजकाल इंटरनेट, सोशल मीडिया ह्याच्यामुळे आपण कितीही डिनाय केलं किंवा आपण असं म्हणलं की नाही आपल्या समाजात हे चालत नाही, तरी सोशली आणि आपल्या फेसमध्ये जे आज दिसून येत आहे दिसतंय. ते म्हणजे प्रॉमिस्क्युअस बिहेवियर. म्हणजे लहान वयामध्ये मुलींनी सेक्शुअल इंटरकोर्समध्ये इंडल्ज हं, हं, करणं, हं. लग्नाशिवाय आहेत सेक्शुअल का असे म्हणजे तुझ्याकडे इंटरकोर्समध्ये इंडल्ज केसेस? करणं. हो हो, म्हणजे शाळेच्या वयापासून मुलींचे हे प्रकार चालू असतात. आमच्याकडे बऱ्याचशा मदर्स त्यांना काउन्सिलिंगला आणतात. इनफॅक्ट मी मोस्ट ऑफ द स्कूल्स ज्या आहेत, इंटरनॅशनल स्कूल्स आणि रुटीन स्कूल्स, त्याच्यामध्ये मी काउन्सिलिंगला जाते. तेव्हा मी त्यांना सेफ सेक्सबद्दल सांगते, कॉन्ट्रसेप्शनबद्दल सांगते, HPV वॅक्सिन करता सांगते. व्हेरी लकीली आज हे गव्हर्नमेंटनी ह्या बजेटमध्ये, इफ यू हॅव सीन, 9 ते 15 वर्षांच्या मुलींना HPV वॅक्सिन फ्री फ्री केलेलं केलं आहे. आहे. हां. आणि ऑल गर्ल्स बिटवीन 9 and 45 years should take the vaccine in 3 doses, 0, 2 आणि 6 months. कशासाठी घ्यायचं ते? सर्वायकल कॅन्सर प्रोटेक्शन करता. हं. पहिला सेक्शुअल डेब्यू जेव्हा होतो, म्हणजे पहिला सेक्शुअल इंटरकोर्स जेव्हा होतो, तेव्हा जे HPV किंवा ह्युमन पॅपिलोमा व्हायरस आहे, हे पिशवीच्या तोंडाला म्हणजे सर्व्हिक्सला असतंच. जाऊन तिथे अटॅच होतं. बरं. आणि प्रत्येक नवीन पार्टनर तुम्हाला नवीन स्ट्रेन ऑफ HPV देणार. HPV हॅज अन अफिनिटी फॉर द सर्विक्स, म्हणजे पिशवीचं तोंड, आणि तिथे हळूहळू हे चेंजेस होत राहतात. आणि जेव्हा ही मुलगी 35, 40, 45व्या वर्षी पोहोचते, तेव्हा तिला त्या कॅन्सरची संभावना जास्त असते. येस. म्हणून आपण बिफोर द फर्स्ट सेक्शुअल डेब्यू, म्हणून आता 9व्या ते 15व्या वर्षापर्यंत गव्हर्नमेंटनी हे मॅन्डेटरी आणि फ्री केलं आहे. पण आम्ही सांगतो की ज्या बायकांनी घेतलं नसेल आणि ज्यांचा सेक्शुअल इंटरकोर्स झाला पण असेल, म्हणजे 23, 25, 36, 40, 42, 44 वर्षापर्यंत सुद्धा ह्या बायकांनी 3 डोसेसमध्ये हे घ्यायला पाहिजे. आता कधी कधी काय होतं, माझ्याकडे काही मदर्स येतात आणि म्हणतात माझी मुलगी युनिव्हर्सिटीला चालली आहे डॉक्टर, तर मग मी तिला आता 0, 15 दिवस आणि 1 महिन्यात देऊ का वॅक्सिन? मी म्हणते नाही, कारण युअर बॉडी नीड्स दॅट टाइम फॉर इम्युनिटी. तर तुम्ही 1 महिना म्हणजे जे डे 0, मग 2 महिन्यांनी आणि मग 6 महिन्यांनी द्या. आता कधी कधी काय होतं, एक वॅक्सिन घेते एक मुलगी आणि मग ती प्रेग्नंट राहते हो. किंवा ती युनिव्हर्सिटीला निघून जाते. प्रेग्नन्सी नंतर शी कॅन टेक द सेकंड अँड थर्ड डोस. हे रुबेला व्हायरस सारखं नाही आहे किंवा रुबेला वॅक्सिन सारखं नाही आहे की हे वॅक्सिन घेतलं तर 3-4 महिने यू हॅव टू स्पेस आउट, असं नाही आहे. इट डज नॉट कम इन द वे ऑफ युअर प्रेग्नन्सी. पण तुम्हाला ते बाकीचे 2 डोस कंप्लीट करणं जरुरी आहे. कधी कधी मुलींना वाटतं की आता मला 1 वर्ष झालं आहे तर मी आता परत 3 डोस घेऊ का? नाही, तेवढं म्हणजे खर्च पण करायची गरज नाही, कारण वॅक्सिन थोडं महाग असतं, 3-3.5 हजाराचं. तर म्हणून 3 डोसेस आर मोर दॅन इनफ, पण घेणं जरुरी आहे. आणि सेफ्टी प्रोफाईल भरपूर आहे. लकीली इंडियामध्ये सुद्धा हे आता वॅक्सिन मॅन्युफॅक्चर होतं आहे. पहिले 2 कंपनीजच होत्या, आता 3 आहेत. पण आय थिंक इट इज मॅन्डेटरी की सगळ्या मुलींनी हे वॅक्सिन घ्यायला पाहिजे, कारण सर्वायकल कॅन्सर इज द हायेस्ट रँकिंग कॅन्सर. आज ब्रेस्ट कॅन्सर इज द हायेस्ट कॅन्सर इन द एंटायर बॉडी. पण जेनायटल कॅन्सर्स पाहिले तर सर्वायकल कॅन्सर इज 86%, ओव्हेरियन कॅन्सर इज 8%, एंडोमेट्रियल कॅन्सर म्हणजे युट्रसच्या बॉडीचा कॅन्सर इज ओनली 3%, आणि ट्यूब आणि वजानाचा कॅन्सर इज 2.5%. तर सर्वायकल कॅन्सर जर इतका कॉमन असेल तर आपण म्हणतो वी नीड अ टेस्ट विच इज चीप, इझी टू परफॉर्म, OPDत अवेलेबल असायला पाहिजे, आणि त्याची गुड डायग्नोस्टिक ॲक्युरेसी, म्हणजे ती डिटेक्शनला चांगली असायला पाहिजे. अशी काय टेस्ट आहे? पॅप्समिअर. तर पॅप्समिअरची टेस्ट ज्या पण मुलीचे संबंध येऊन 1 वर्ष झालं असेल तिने ही टेस्ट करणं अतिशय जरुरी आहे, कारण ही स्क्रीनिंग टेस्ट आहे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. मग तसंच ओव्हरी करता. आता ओव्हरी फार ट्रेचरस आहे. ओव्हरी म्हणजे एक छोटे 2 काजू एका शॉपिंग बॅग म्हणजे आपल्या पोटात आहेत. आपल्या पोटात भरपूर गोष्टी आहेत. काय आहेत? इथे लिव्हर आहे, गॉल ब्लॅडर आहे, मागे किडनीज आहेत, इथे इंटेस्टाईन्स आहेत, इकडे अपेंडिक्स आहे, इकडे कोलॉन आहे, इकडे पुढे ब्लॅडर आहे, मागे रेक्टम आहे, युट्रस आहे. पण हे 2 ओव्हरीज म्हणजे ह्या 2 ओव्हरीज 2 छोट्या काजू सारख्या असतात. हे काजू जर का 2 छोट्या लिंबांनी एवढे झाले, लिंबापासून ऑरेंजच्या साईजचे झाले, ऑरेंजपासून खरबुजाच्या साईजचे जरी झाले, तरी इंडियन बायकांना इथे वेट पुट ऑन करायची टेंडन्सी असते. आणि ओव्हेरियन कॅन्सर इज व्हेरी ट्रेचरस, कारण जोवर स्टेज 3 मध्ये जाऊन पोटात पाणी भरत नाही
तोवर आपल्याला कळत नाही. म्हणून आम्ही म्हणतो प्रत्येक मुलीनी 35 नंतर एक सोनोग्राफी करणं जरुरी आहे. आज रुटीनली सगळ्या कॉर्पोरेट्सचे आणि बरेचसे पेशंट्स रुटीन हेल्थ चेकअप करतात. सो व्हॉट इज अ पर्पज ऑफ अ हेल्थ चेकअप? हेल्थ चेकअपमध्ये बिफोर एनी डिसीज टेक्स चार्ज ऑफ यू डिटेक्ट द प्रॉब्लेम. Detect. म्हणजे काय, तुम्ही पहिले ब्लड टेस्ट करताय, त्याच्यामध्ये मग शुगर वर खाली आहे का, प्रेशर वर खाली आहे का. पुरुषांचं युजली प्रेशर किंवा कार्डियाक इश्यूज जास्त निघतात. तसं स्त्रियांचं मग ब्रेस्ट स्क्रीनिंग होतं, सोनोग्राफी होते, हॉर्मोनल टेस्ट होतात. आणि ह्याच्यामधून जे पण अगदी छोटे फार म्हणजे फार वाढण्याच्या आधी जे करेक्शन्स करू शकतो आपण, ते जर केले तर युअर लाईफस्टाईल बिकम्स इवन मोर सेफ. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.